స్వరంలో తరంగా బృందావనంలో వరంగా నీలాల నింగి కింద తేలియాడు భూమి తనలోనే చూపించాడు ఈ కృష్ణ స్వామి పడగ విప్పి మడగున లేచే సర్పశీర్షమే ఎక్కి నాట్యమాడి కాళియుని దర్పమణచినాడు నీ ధ్యానం చేయువేళ విజ్ఞానమేగా అజ్ఞానం రూపుమాపే కృష్ణ తత్వమేగా అట అర్జునుడొందెను నీ దయ వల్ల గీతోపదేశం జగతికి సైతం ప్రాణం పోసే మంత్రోపదేశం వేదాల సారమంతా వాసుదేవుడే రేపల్లె రాగం తానం రాజీవమే హే ముకుంద ముకుంద కృష్ణ ముకుంద ముకుంద స్వరంలో తరంగా బృందావనంలో వరంగా మత్స్యమల్లె నీటిని తేలి వేదములను కాచి కూర్మరూపధారి వినివే భువిని మోసినావే వామనుడై పాదమునెత్తి నింగి కొలిచినావే నరసింహుని అంశయునివై హిరణ్యుని చీల్చావు రావణుని తలలను కూర్చి రాముడివై నిలిచావు కృష్ణుడల్లి వేణువుది ప్రేమను పంచావు ఇక నీ అవతారాలెన్నెన్నున్నా ఆధారం నేనే నీ ఒరవడి పట్టా ముడిపడి ఉంటా ఏదేమైనా నేనే మదిలోన ప్రేమ నీదే మాధవుడా మందార పువ్వే నేను మనువాడరా ముకుంద ముకుంద కృష్ణ ముకుంద ముకుంద స్వరంలో తరంగా బృందావనంలో వరంగా ముకుంద ముకుంద కృష్ణ ముకుంద ముకుంద స్వరంలో తరంగా బృందావనంలో వరంగా सौदा कर ले करार मुनाफा सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी सांझ पड़े सब डूब जाएगा छाएगी रात घनेरी सांझ पड़े सब छूट जाएगा छाएगी रात घनेरी तू समझे यहाँ महल अटारी पक्की संपत्ति तेरी धन जोबन का गर्व न करियो धन जोबन का गर्व न करियो 4 दिनों की फेरी सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी कंकण पत्थर छोड़ के बंदे ऊंची करी मुंडेरी कंकण पत्थर छोड़ के बंदे ऊंची करी मुंडेरी एक ही फुक में बिखर जाएगी जैसी राख की डेरी इस काया पे नक्काशी है इस काया पे नक्काशी है भी
तरकाल की बेड़ी सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी कहत कबीर सुनो भई साधो मिट गई चिंता मेरी कहत कबीर सुनो भई साधो मिट गई चिंता मेरी ज्ञान का सूरज जब चमका तो भागी रात अंधेरी ज्ञान का सूरज जब चमका तो भागी रात अंधेरी सोहा मिल गया घट के भीतर सोहा मिल गया घट के भीतर दूर हुई सब दूरी सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी सौदा कर ले करार मुनाफा मत कर हेरा फेरी घड़ी घड़ी घट रही है सांसें क्यों करता है देरी तेरी भावना का ये है प्यासा तेरे प्रेम रस का नंगे पैरों ही दौड़ा ये आए प्रेमियों का इसे ऐसा चस्का प्रेम जितना तो इनसे बढ़ाए उतना तेरे तरफ ये बढ़ेगा देख नजरों से नजरें मिला के तुमसे बातें वो करने लगेगा बैठ नजदीक तू सावरे के तार से तार जुड़ने लगेगा पास में बैठ कर तुम प्रभु को अपने दिल की हकीकत सुनाना एक टक तुम छवि को निहारो कोई प्यारी सी धुन तुम बजाना प्रेम तेरा उमड़ने लगेगा देख नजरे से नजरे लगेगी बैठ नजदीक तो सावरे के तार से तार जुड़ने लगेगा शाम से प्यार जिसने किया है स्वाद जीवन का उसने लिया है जिसने नजदीक किया है बड़ाई उसने मस्ती का प्याला पिया है बिन होठों पे रख के तो देखो सारा जीवन महकने लगेगा देख नजरों से नजरें मिला के तुमसे बातें वो करने लगेगा बैठ नजदीक तो सावरे के तार से तार जुड़ने लगेगा बैठ नजदीक तो सावरे के तार से तार जुड़ने लगेगा।
रोणिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोणिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोणिया वाचे ज्ञानेश्वरी भावधरोणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णु श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया भयकळी काळाचे नाही तया भयकळी काळाचे नाही तया भयकळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू एका जनार्दनी संशय सांडोणी संशय सांडोणी एका जनार्दनी संशय सांडोणी संशय सांडोणी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू 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 सांगे तो विष्णू रामकृष्ण बजाने वाले गिरिवर उठाने वाले मैं दास हूँ तुम्हारा मैं दास हूँ तुम्हारा ढूंढ लिया जग सारा मैंने दर्शन तेरा पाया ढूंढ लिया जग सारा मैंने दर्शन तेरा पाया जब मन को एकाग्र किया तो तू दिल बीच समाया सर्वत्र रहने वाले श्री राधा रमन हमारे
हूँ तुम्हारा। सबरी अहिल्या गणिका तारी, मुझको क्यों बिसराया। सबरी अहिल्या गणिका तारी, मुझको क्यों बिसराया। कृष्ण चंद्र सुन बिनती हमारी, द्वार तेरे में आया। हृदय में रहने वाले बाके बिहारी हमारे, मैं दास हूँ तुम्हारा। मैं दास हूँ तुम्हारा। मुरली बजाने वाले, गिरवर उठाने वाले, मैं दास हूँ तुम्हारा। भगवान श्री राम जी के चरणों में नतमस्तक होकर, महाराज जी के चरणों में नतमस्तक होकर, यहाँ उपस्थित सभी सत्संग परिवार को मेरा हरि। हम सब जानते हैं कि हम परमात्मा के अंश हैं, इस संसार के नहीं, परंतु हमने संसार को अपना माना, परमात्मा को नहीं। हमें ये सोचना चाहिए, विचार कर कर देखना चाहिए कि जिस परमात्मा ने पिता के वीर्य रूपी बूंद से इस शरीर रूपी महल का सृजन कर दिया, जिसने माता की पेट की जठराग्नि में हमारी रक्षा की तथा हमें प्राण और शरीर दिया, और इस अग्नि के हवन कुंड में नाम रूपी अमृत का भोजन दिया, और फिर माता के गर्भ में से निकालकर इस संसार में जन्म दिया, और अभी भी हमारी रक्षा कर रहे हैं, अभी भी हमारी हर एक आवश्यकताओं को पूर्ण कर रहे हैं। उसी परमात्मा को हम भूल गए और अब हम माता पिता पुत्र सगे संबंधी इनके मोह में उलझ गए हैं, उन्हें ही अपना मान रहे हैं, जबकि कोई भी सगा संबंधी माता पिता बंधु पुत्र कोई हमारा सच्चा साथी नहीं है। जिस शरीर के ऊपर हमें इतना मान है, जिस शरीर के ऊपर चंदन का लेप लगाते हम कभी नहीं थकते, उसी शरीर को वही सगे संबंधी एक दिन शमशान में लेकर जाएंगे और जला देंगे। देखिए ना, जिस व्यक्ति से हम सबसे ज़्यादा प्रेम करते हैं, जिस व्यक्ति को हम सबसे ज़्यादा अपना मानते हैं, अगर वो व्यक्ति इस दुनिया में से चला गया, अगर उस व्यक्ति की मृत्यु हो गई, तो उसके मृत्यु के पश्चात 13 दिन के बाद घर की शुद्धि की जाती है, उसी व्यक्ति के लिए जिससे हम सबसे ज़्यादा प्रेम करते थे। क्यों? उसका कारण क्या है? उसका कारण है उसके अंदर एक परमात्मा का अंश था, और अब वो चला गया तो इसका कोई महत्व नहीं रहा। इस शरीर का महत्व तब तक है जब तक इस शरीर में परमात्मा का अंश यानी चेतना है। अगर परमात्मा का अंश चला गया तो इसे जला दिया जाएगा, और ऐसे नश्वर असत्य शरीर को हम अपना मान रहे हैं, जो कि कभी अपना था ही नहीं। परमात्मा कहते हैं, ममैव वंशो जीवलोके जीवभूतान सनातनः मनश्चेष्टयानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। भगवान कहते हैं ये जीव केवल और केवल मेरा ही अंश है, इसमें किंचिन मात्र भी प्रकृति का अंश नहीं है, परंतु प्रकृति के क्रिया मन बुद्धि शरीर के साथ एकता मानकर अपने आप को जीव मान रहा है। इसका जीवपना बनावटी है। जैसे नाटक में कोई पात्र निभाता है, वैसे ही ये आत्मा जीवलोक में जीव का पात्र निभा रही है। ये जीव है तो मेरा ही अंश, परंतु जैसे शेर का बच्चा भेड़ों के बीच में जाकर अपने आप को भेड़ मानता है, वैसे ही ये जीव संसार में आकर इस शरीर में प्रवेश कर कर अपने आप को शरीर और संसारी मान रहा है। परमात्मा स्पष्ट घोषित करते हैं कि तू मेरा ही अंश है। क्या कभी संसार में ऐसा घोषित किया है कि तुम मेरे अंश हो? नहीं, क्योंकि हम इसके अंश है ही नहीं। हम केवल और केवल परमात्मा के ही है, परमात्मा के थे और परमात्मा के ही रहेंगे।
राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान सियावर रामचंद्र भगवान की। अजून खुर्च्या लागते तर आणून द्या ना परवा, आहेत खुर्च्या, इकडे एक खुर्ची आणा, तिकडे आणा, 2-4 आणा. पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त सत्संगी भाविकांना प्रणाम आहे. आणा समोर, आणा समोर, इकडं सावलीत घ्या, सावलीत घ्या. श्री रामतत्वाच्या संबंधाने आपली ही भगवत चर्चा चालू आहे. समस्त प्राणी मात्रामुळे चराचरामध्ये वास करणारी चैतन्य शक्ती, त्या रामतत्वाचं स्मरण आणि वंदन करून थोडीफार आजही आपण चर्चा करणार आहोत. एक त्रिसूत्री विषय आज आपल्या समोर ठेवणार आहे. परिस्थिती, मनस्थिती, आत्मस्थिती, हे 3 विषय आहेत. आपल्या जीवनामध्ये या 3 गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने अधिकारानुरूप त्याचा अवलंब करणारे हे जीव आहेत. परिस्थिती, मनस्थिती, आत्मस्थिती. परिस्थितीचा अर्थ आहे की गरिबी, श्रीमंती, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, याला परिस्थिती म्हणतात. परिस्थितीमध्ये आम्ही समान नाही, विषमता आहे. कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे. वेगवेगळ्या पद्धती माणसाच्या जीवनामध्ये आहेत. कर्मानुसार भोग आलेले आहेत, भोगानुसार परिस्थिती आलेली आहे, परिस्थितीनुसार मनस्थिती तयार झालेली आहे आपली सर्वांची. आताच कुमारी शिवानीनं आपल्याला सांगितलं, मिथ्या असलेल्या शरीराला मी मानल्यामुळे परिस्थितीचा काही संबंध नसताना त्याच्याशी मनस्थिती जोडून ते जे संबंध आहेत ते आपले समजून घेतो आपण. थोडंसं तुम्हाला
जड जाईल समजायला हळूहळू. परिस्थिती एक बाजू, एक भाग आहे. गरिबी आली की आपणाला मी गरीब आहे समजायचं. गरिबी येणं परिस्थिती आहे आणि गरीब आहे समजणं हे काय मनस्थिती आहे. मला जमल तेवढं तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करून देतो. नाही जमलं तर मग तुमच्या तुम्ही करून घ्या. मी सुखी आहे, सुख येणं हे परिस्थिती आहे आणि सुखी आहे असं मानणं मनस्थिती आहे. या सृष्टीमध्ये जेवढी मान्यता आहे ते मनाच्या संबंधितली आहे. मान्य मनापासून आलेल्या शब्दालाच मान्यता असा शब्द आलेला आहे. मन मान्य. दुःख आलं ही परिस्थिती आहे आणि आपणाला दुःखी समजून घेणं मानणं हे मनस्थिती आहे. समजून घेणं हे मनावर आहे आणि सुखदुःखाचं येणं जाणं प्रारब्धावर आहे. मानून घेणं मनावर आहे. परिस्थितीचा संबंध प्रारब्धाशी आहे, मान्यतेचा संबंध मनाशी आहे. तर एक परिस्थिती आणि दुसरी मनस्थिती मानून घेणं. आणि ह्या दोन्हीपासून निर्लिप्त राहणं, साक्षी स्वरूपानं राहणं, येणार जाणार परिस्थितीला, येण्या जाणाऱ्या सुखदुःखाला समजून साक्षी होऊन राहणं की आलेलं सुख आलेलं आहे, मी सुखी नाही. आलेलं दुःख दुःख आहे, मी दुःखी नाही. मी तर सुखाला दुःखाला, येणाऱ्या जाणाऱ्या सुखदुःखाला जाणणारा आहे, मानणारा नाही. परिस्थितीला जाणणारा आत्मा आहे, मानणारा मन आहे आणि येणारं प्रारब्ध आहे. बसाले का ध्यानात थोडं. एक प्रारब्ध परिस्थिती आहे, त्याला आपलं मानणं मनस्थिती आहे आणि त्याला जाणणं आत्मस्थिती आहे. आत्मज्ञान, सत्संग, अध्यात्म आपणाला आत्मस्थितीपर्यंत घेऊन जाते की हे मी नाही, हे माझं नाही, हे आत्मस्थिती. म्हणून महापुरुष आत्मस्थितीमध्ये राहतात. सामान्य जीव मनस्थितीमध्ये राहतात. पामर जीव परिस्थितीमध्ये राहतात. या जीवाच्या 3 दशा आहेत. आता आपण कोण्या स्थितीमध्ये आहोत? तुम्ही सांगणार नाही, मी विचारणार नाही, पण माहीत तर आहे ना आपली कोणती स्थिती आहे. आत्मस्थिती असेल तर सुखानं फुगून जाणार नाही, दुःखानं दुःखी होणार नाही. मनस्थितीनं ममता वाढते, परिस्थितीनं अहमता वाढते, आत्मस्थितीनं नम्रता वाढते. नेहमी तुम्ही ऐकत राहता की जेवढा आपण संबंध लावतो, जेवढी ममता लागल आपली, तेवढं दुःख जास्त होतं.
जेव्हा जेव्हा आपणाला सुख होते, दुःख होते, घटनेचं ते घटनेचं नसते, त्याच्याशी असलेल्या ममता संबंधाचं दुःख असते, घटनेचं नसते. दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला एकाचा, वाहन दुर्घटना, मृत्यू झाला. रोज ऐकता ना तुम्ही? ऐकून रडत बसता का सोडून देता? वाहन दुर्घटनेत मृत्यू झाला, विमान अपघातात मृत्यू झाला, चक्रीवादळामध्ये मृत्यू झाला. आता सध्या चालू आहे ना चक्रीवादळ. वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेली बातमी, वार्ता आपण ऐकत राहतो, पण कधीही दुःखी होत नाही. आणि जेव्हा आपलं कोणीतरी आहे, दुर्घटनाग्रस्त झालेला माणूस आपला आहे असं समजलं की तेव्हा दुःख होते. आता हे दुःख आपलेपणाचं आहे की घटनेचं आहे? कशाचं आहे? आपलेपणा. मग दुःख कोण द्यायला तुम्हाला? जे ममता दुःख द्यायली की घटना? ममता दुःख द्यायली. आणि तुम्ही आम्ही ममताच वाढवत चाललोत. संतांनी तिचा त्याग केला. अहमता ममता दौडुनी निजशांतीवरील. आणि या दोन गोष्टी जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, अहमता आणि ममता, तेव्हा शांती निघून जाते. दुःख होऊ नये तर ममता करू नये. ममता करू नये तर अहमता असू नये. मी नसल, मीपणा नसेल तर माझेपणा राहत नाही. आणि मी आणि माझेपणा नसेल तर दुःख राहत नाही. अशीची साखळी आहे. घटना दुःख कधीच देत नाही, फक्त आपली ममता दुःख देते. माझं समजून घेतलं की दुःख आहे. अशा अनेक घटना घडतात, परंतु आपण त्याच्याशी काही संबंध ठेवत नाही, दुःख होत नाही. जेव्हा आपल्या घरून घडते, आपल्या घरातून घडते, आपल्या परिवारातून घडते, तेव्हा आपण दुःखी होतो. याचं कारण काय? ममता आहे. याच अनुषंगाने तुम्हाला मी रामायणात घेऊन जाणार आहे. आता लंका सोन्याची झाली, रावणाची जाळली, हनुमंताने जाळली, लंका सोन्याची झाली. तर प्रश्न पडला की सोन्याची का झाली? रावणानं तर असं लुटलं होतं, समाजामध्ये आक्रमणकारी होता, लुटारू होता, चोर होता, जार, सारे गुण होते, संपन्न होता रावण. तरी पण सोन्याची लंका होण्याचं कारण सांगत असताना एक कथा आली. गेल्या रविवारी आपण पाहिली. कोणाची कथा? श्रापामुळे एक हत्ती झाला, इंद्रद्युम्न नावाचा राजा, आणि एक मगरमच्छी झाला, नक्र आहे ना. अहंकार केल्यामुळे हत्ती झाला आणि नकऱ्या केल्यामुळे तो नक्र झाला. असे दोन झाले. आता काय माहीत, आता ते एक एक बार नकऱ्या केलं तर ते तसला जन्म मिळाला. आपल्यासारख्यांना कसले जन्म मिळते काही पत्ता नाही. भयंकर शत्रुत्व दोघांच्या मध्ये. आणि
मगरनं पकडलं हत्तीला, ओढत नेलं, प्रार्थना केली. विकल्प होता मनामध्ये की माझं गणगोत आहे, ममता होती. आपला मुद्दा ध्यानात ठेवा. अहमता, ममता, परिस्थिती, मनस्थिती आणि आत्मस्थिती हे लक्षात असू द्या. ममता होती. सारी ममता सुटली. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला, आपुले कोणीच न होती. भास आहे तुमच्या मनामध्ये, भ्रम आहे, परंतु हे सत्य आहे की आपलं कोणी नाही आणि कोणी होत. तुमचे असतील तर तुम्हाला दुःख कशाला देतील, तुमचे असतील तर सोडून कशाला जातील. जे आपलं आहे ते कधी जात नाही आणि जे जात आहे ते कधी आपलं नाही. संपलं, दुःखाचं कारणच संपलं. आपलं असेल तर कधी जात नाही आणि जात असेल तर ते आपलं नाही. स्पष्ट आहे समजून घेण्यासाठी. मोठं मनामध्ये पश्चाताप झाला हत्तीच्या. अरे मी ज्या परिवारासाठी जीवन घातलं, कष्ट केले, हाडाची काडी केली, उन्हाळा पावसाळा हिवाळा मेहनत केली, एवढे पैसे घातले, एवढे रुपये घातले, एवढी संपत्ती कमावली, आणि हे आज शत्रूच्या तावडीमध्ये ताब्यात देऊन सारे निघून गेले. पत्नी गेली, पुत्र गेले, हत्तीचे निघून गेले. नकरानं पकडलं आणि हे निघून गेले. पश्चातापानं दग्ध झालेला तो हत्ती, त्याला आठवलं देव, देवाचं स्मरण झालं आणि त्यांनी धावा केली, हे हरी आता तुझ्याशिवाय कोण, माझं कोणी नाही हे आता समजलं आणि तुझ्याशिवाय कोणी नाही हेही समजलं. कोणावर रडत बसून आता काही उपयोग नाही, तूच आहेस. आवाज गेला परमात्माजवळ. त्यांनी सांगितलं विष्णूनं गरुडाला की लवकर चल, माझा भक्त संकटात आहे. गरुडावर बसले, निघाले. सामवेदाचं गायन करणारा गरुड, दोन्ही पंखाचा आवाज चाललाय. अति वेगाने गरुड निघाला आणि त्यावेळेस गरुडाचा वेग कमी पडला. या सृष्टीमध्ये सर्वात वेगवान कोण आहे? गरुड. आणि गरुडाचा वेग कमी पडला. भक्ताचा आवाज ऐकल्यानंतर देवाला सहन होत नाही. त्यांनी काय केलं की गरुडाचा वेग कमी पडलाय म्हणून गरुडाला सोडून गरुडावरून उडी मारली आणि हत्तीजवळ पोहोचले. चक्र सुदर्शन सोडलं, तिचं जाभाड फोडलं, तरी ते तुकडा तुटून गेला, पण पाय सोडना ते. मग देवानं पाण्यात उतरून दोन्ही हातानं ते जाभाड असं काढलं, त्याच्या पाय जाभाडातून बाहेर निघाले. उद्धार झाला हत्तीचा. संक्षेपानं सांगालो, फार मोठी कथा आहे. आणि विमानात बसून हत्ती दिव्य शरीर धारण करून शापमुक्त होऊन चालला होता. त्यावेळेस ते नक्र हसू लागलं की देवा, अरे माझं काय? ते म्हणले तुझं काय? हत्तीचा उद्धार करतोस, तुझ्यामध्ये समता नाही, भेद आहे. देवाचा भेद दाखवून देणारा नक्र. ते म्हणले भेद काय?
त्यांनी माझं भजन केलं, मी आलो, घेऊन चाललो. तू काही केलंच नाहीस. नामस्मरण केलं त्यानं माझं, त्याचं पाप मुक्त झालं. असं मग मी, तू पापी आहेस, तू नाम घेतलं नाहीस. मग त्या नकराच्या लक्षात आलं आणि नकरानं एक प्रश्न केला देवाला. म्हणले, हे देवा, तुझ्या नामात ताकद आहे, नाम घेणाऱ्याचं पाप निघून गेलं आणि तू आलास त्या हत्तीजवळ. मी पापी आहे, तुझ्या नामाला पाप भिलं गजेंद्रामध्ये असलेलं, आणि तू पापाला भीतोस. माझ्यात पाप आहे ना, तर तू मला भिवून पळून चाललास. तर कोण श्रेष्ठ आता? नाही लक्षात आलं का तुमच्या? मी पापी आहे म्हणून तू पळून चाललास, कारण की तू पापाला भीतोस, की पापापेक्षा तुझ्यामध्ये सामर्थ्य कमी आहे, तू कमजोर आहेस. कोण म्हणते? हे नकऱ्या करणारा नकर. देवाला वाटलं की आता अपमान आहे आपला. अरे माझं नामानं पाप जाते आणि मी पापाला भिवू. पुन्हा परत आला की नाही नाही मी भीत नाही. माणसाला मोठेपणा दिल्यावर थोडंसं थांब. परत आला देव की म्हणले सांग. आता सांगायचं काय, त्याचा उद्धार केलास मजा कर. नकराचाही उद्धार झाला. देवाला ते करावं लागलं. आणि हे सगळं होऊन गेलं, उद्धार झाला, त्यांचं पापमुक्त झालं, दिव्य शरीर झालं, विमान आलं, हे कार्यक्रम संपन्न झाला पूर्ण. आत्ता आला गरुड धाप्या टाकत आणि खाली मान घालून बसला. कशासाठी? लाजला की वेग कमी पडला देवाच्या सेवेमध्ये. लाजून बसला खाली. आणि मग देवानं म्हणलं, काय झालं खाली मान घातलास? देवा, मी तुम्हाला इथपर्यंत आणू शकलो नाही, मला सोडून तुम्ही निघून आलात, मी कमी पडलो, त्याच्यामुळे मी लाजलो. ठीक आहे, लाजू नको. हो, ते म्हणले कधी कमी जास्त होऊ शकते, तू दास आहेस, मी तुझा देव आहे, स्वामी आहे. ठीक आहे. निघाले तिथून. गरुडानं सांगितलं की मी तिथून वैकुंठाहून इथं येईपर्यंत मला खूप वेगानं यावं लागलं, हातपाय गळून गेले माझे, उन्हाळा दिवस, इथं काही स्वयंपाक पाण्याची सोय नाही. कुठं? इथं नाही हो, तिथं गरुड म्हणाला, इथली गोष्ट नाही. तर मला भूक लागली. आता तिथं काय धोंडे होते की काय होते तिथं? तळ्याच्या काठावर काय स्वयंपाक नाही, पाणी नाही, धोंडे नाही, माती नाही. म्हणले कसं मग आता? तेव्हा भयानक असं मोठं शरीर हत्तीचं तळ्याच्या काठावर पडलेलं होतं, की ज्याच्यातून चैतन्य निघून मुक्त होऊन त्याचा उद्धार झाला होता. आणि हत्तीचं शरीर, नकराचं शरीर, दोघाचंही पडून होतं. देवानं सांगितलं, गरुडा तुझ्यासाठी आहार आहे, कृष्णार्पण मन, आणि खाऊन घ्या. आता माझा हात लागलेला आहे, हे पवित्र झालेला आहे, खा. गरुडाने त्याला खाण्याचा प्रयत्न केला. दुसरे पक्षी आले तिथं, गिधाड नावाचे असतात ना, ते पक्षी आले. गरुडाला असं वाटलं की इथं खात बसावं तर हे पक्षी खाऊ देणार नाहीत, म्हणून त्यांनी हत्तीला चोंचीमध्ये पकडलं आणि मगराचं जे शरीर होतं नकराचं
ते दोन्ही पायामध्ये पकडलं, आकाशात उडाला, कुठंतरी जाऊन खावं म्हणून निघाला आकाशामध्ये, भरारी मारली. हे दोन्ही प्रेत, गरुडामध्ये किती शक्ती असेल, हत्तीचं शरीर, नकर शरीर, जे पार्थिव शरीर आहे, दोन्हीलाही आपल्या सोबत घेऊन आकाशामध्ये भरारी मारते. मारल्यानंतर हे कुठं बसून खावं आता यांना, असा विचार करीत भ्रमण करीत होता आकाशामध्ये. जंगलातून जात होता एवढामध्ये एक वृक्ष होता, विशाल ज्याची शाखा पसरलेली असा एक वृक्ष होता. ते वृक्ष होतं जांभळाचं. त्याला सुवर्ण जांबू असं नाव आहे. त्या झाडाचं नाव काय? ते झाड बोलायला सुरुवात केलं. तसं सगळे प्राणी बोलतातच, आपणाला त्याची भाषा कळत नाही एवढंच. आणि ते म्हणले, ए पक्षी माझ्यावर बस, हे फाटा आहे. कितीतरी असं योजन ते फाटा लांब होता, असं ते जांभळाचं जांबू. गरुडाला वाटलं की ठीक आहे, आणि आले त्या फाट्यावर बसले. नकराचं ओझं शरीराचं, हत्ती शरीराचं ओझं, गरुडाचं ओझं, किती ओझे झाले? 3 ओझे. जसं फाट्यावर बसल्याबरोबर ते फाटा मोडला, कडाल करून फाटा मोडून गेला. आता ते फाटा मोडल्यावर गरुडानं ते फाटा बी धरला पायामध्ये, आकाशामध्ये फिरू लागला. आता काय झाले, किती झाले गरुडापाशी? हत्तीचं शरीर, नकराचं शरीर, फाटा. आता किती दिवस ओझं घेऊन फिरणार? गरुड थकून गेला. आणि कुठंतरी खाली ठेवा फाटा, सोडून द्यावं. तर खाली बघतो तर 60,000 वालखिल्य ऋषी त्या फाट्याला तपाला बसलेले आहेत. वरी पाय खाली मुंडकं करून असे तप करायला. आता जर फाटा सोडून दिला तर काय होईल? घाटा होईल. आता फाटा सोडला, घाटा झाला, पाप लागते. आता 60,000 वालखिल्य मरून जाणार. मग पिता कश्यप ऋषीची प्रार्थना केली, स्तुती केली की हे पितामह, हे पिता, मी संकटात आहे, आता माझं रक्षण करा. मी काय करू, मी काय करू? असं करीत असताना प्रसन्न झाले कश्यप ऋषी आणि देवाला प्रार्थना केली. मग देवानं बुद्धी दिली आणि फिरत असताना लंका, जिथं लंका आहे, समुद्र जवळपास समुद्र आहे आणि तिथे एक पर्वत आहे, त्या पर्वतावर ते फाटा ठेवायला सांगितलं. कथा मोठी आहे, मी तुम्हाला संक्षेपानं सांगालो, तुम्हाला तितका वेळ घेऊ शकत नाही ना मी. त्या फाटा नेऊन ठेवला आणि ते असं ठेवलं की इकडे एक पर्वत आहे, इकडे एक पर्वत आहे, त्या दोन्हीमध्ये असा फाटा ठेवला. आणि वालखिल्ले ऋषी हे ते सगळे असे, कोणी मरू नये, त्याच्यात हे होऊ नये. आणि वालखिल्यांना प्रार्थना केली कश्यप ऋषीनं, आणि तेही ते फाटे सोडून आपल्या धामाला ते निघून गेले. हळूहळू संकटातून गरुड मुक्त होत चालले. फाटा नेऊन ठेवला. ठेवल्यानंतर त्याचे जे 3 नखं असतात गरुडाच्या पायाला, किती असतात? कोंबड्याला किती असतात? कोंबड्याचे किती राहतात नखं? अरे काहीच म्हणणं, मी सांगलं तर काय म्हणणार आहे? 3 राहतात की 4?
कमाल आहे, तुम्ही भारतातले माणसाला कोंबडं माहीत नाही. ते गरुड असं जाऊन बसला. बसल्यावर ते 3 नखं असे रुतले त्या पर्वतावर, दबले, आणि म्हणून ते पावसामुळे ते असे 3 धारा वाहून 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 तिथं एक शिखर तयार झालं. त्याचं नाव त्रिकुट शिखर असं नाव पडलं त्याला. कशामुळे? ते 3 धारा वाहिल्या, हे त्रिकुट शिखर म्हणतात त्याला. तो गरुड तिथं बसून ते आहार सेवन करून निघून गेला. फाटा तिथं राहून गेला. हां, कोणी म्हणेल की मग कश्यप ऋषीनं इकडं जवळ पर्वत खूप होते, ते फाटा लंकेच्याच माळावर का ठेवायला लावला? तर त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे रामायणामध्ये की जवळपास जर ठेवला ते फाटा होता सोन्याचा. ते झाडाचा फाटा सोन्याचा होता. जर जवळ ठेवलं तर माणसं ब्राह्मणं त्याच्यासाठी कलह करतील, भांडून घेतील, भानगडी होतील, म्हणून ते जवळ राहू नये म्हणून तितक्या दूर नेऊन ठेवला. ते याची ममता लागेल, त्याच्यासाठी युद्ध होईल म्हणून असा ते फाटा त्या निमित्ताने तेवढ्या दूर नेऊन ठेवायला लावला. ते फाटा तिथे ठेवला, ते खाऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर ते सोन्याचा फाटा ते खूप पावसाळे जाऊन जाऊन ते हिरवा पडला. असं सोन्यासारखा दिसना गेला म्हणून राहिला. सोनं म्हणून ओळखू चाल नाही. आता इथं सोनं पडून असलं आणि ते ओळखू नाही गेलं तर तुम्ही काय करणार? मलाच देणार ना आणून, जरी ओळखू आलं तर. तसं ते ओळखू आलं नाही, ते फाटा राहून गेला. आत्ता प्रसंग आला की ते लंका जेव्हा जाळली तेव्हा त्याच्यावरला मळ जळून गेला. कशावरला? त्या फाट्याचा मळ. आणि ते सोनं पगळून सगळ्या घरावर पाणी पसरलं आणि ते लंका सोन्याची झाली. हे कारण सोन्याच्या लंकेचं कारण. शास्त्रामध्ये अशी कथा आलेली आहे भागवत पुराणामध्ये की पूर्वीच्या काळामध्ये जांभळं मोठे असायचे, हत्ती एवढे. वृक्ष मोठे असायचे, माणसं मोठे असायचे, ते फळं मोठे असायचे. आता आपणाला वाटत नाही खरं, कारण आपण तेवढे मोठे नाहीच. आता आपण केवढे? मग ते नदीच्या काठाला ते जांभूळ वरून आपटून पडायचं आणि त्याच्यातून रस निघायचा आपटून पडल्यानंतर. आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती, माती आणि पाणी एकत्रित झालं की त्याचं सोनं व्हायचं. विशेष करून जांभळापासून सोन्याचा असं संबंध आहे, असं ग्रंथामध्ये भागवत पुराणामध्ये आहे ना. ते जांभूळ पडायचं, त्याचा रस व्हायचा आणि ते वाहिलं की त्याचं सोनं व्हायचं. आता माझं ऐकून कोणी जांभळं आणून प्रयोग करू नका. आता ते जांभळ्याचं निळं होऊन जाईल. तर ते असं सोन्याचा संबंध आहे. मग सांगायचा अभिप्राय असा आहे की हत्तीचा उद्धार झाला, हत्तीचा, नकराचा बी उद्धार झाला. ऋषीच्या शापामुळे ते जन्म मिळाला हत्तीचा आणि देवाच्या दर्शनामुळे उद्धार झाला उशापामुळे. पण किती त्यांनी आपलं मानलं होतं. 100 पुत्र होते त्याचे. आणि मी नेहमी सांगत असतो की हत्तीची जागा पृथ्वीवर आहे. आता मेन मुद्दा आहे, तुम्ही नेहमी ऐकताच पण अजून ऐका. जलचर, भूचर हे 2 प्राणी आहेत. जलचर कोण आहे? नक्र. नक्र म्हणजे मगर. आणि भूचर हत्ती आहे.
तर भूचराने कुठं राहो? जमिनीवर राहो. जलचराने कुठं राहो? पाण्यामध्ये राहो. त्याची जागा आहे, याची याला जागा आहे. कोणाची जागा कोणीही सोडू नये. आणि ते पाणी पिण्यापुरता उपयोग घ्यायचा होता, पाण्यात जायचं नव्हतं, त्याची जागा नव्हती. आणि त्याच्यामुळे होतंय काय की जो कोणी प्राणी कितीही बलशाली असो, कितीही ताकदवर असो, जो आपली जागा सोडतो तो कमजोर झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनामध्ये कमजोरी किंवा निर्बलता येण्याचं कारण काय? जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण कमजोर झालो, तेव्हा समजायचं की आपण आपली जागा सोडलेली आहे. आपली जागा आहे आत्मस्थिती, आणि आपण आलोत आता मनस्थितीमध्ये, आणि संबंध लावलो परिस्थितीचा. तुम्हाला मुळातून जिथून आणलो ना तिथं नेऊन सोडतो. आता आपली जागा कोणती आहे? आत्मस्थिती. चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्युशंका न मे जातिभेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्. मी चिदानंद रूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, हे आपली जागा आहे. आणि मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, सुटली जागा. आपली जागा सुटली. हत्तीनं हत्तीच्या जाग्यावर राहायचं होतं. हिंमत नाही कोणाची की त्या हत्तीला बोट दाखवायची. पण कशामुळे स्वाधीन झाला? पराधीनतेचं कारण जागा सोडली त्याने. आत्मस्थितीची जागा सुटली की मनस्थितीच्या अधीन होते माणूस. मग सुख दुःखाचे धक्के लागतात त्याला. आपली जागा सोडून हत्ती आला. आपण सहसा असंही पाहतो की आपल्या भांडणं होतात ना संसारामध्ये. एक तुमच्यापैकी कोणी बी माझ्या घरी येऊन मला मारला होतो, मी माझ्या घरी येऊन, तर कोणावर केस होते? जागा सोडून येण्यावर की जाग्यावर राहणाऱ्यावर? असंच राहते ना. मला भरोसा नसला तर मारून बघा कोणाला, कसं होते. जागा सोडण्यात किती मुश्किल आहे हे लक्षात घ्या. हत्तीनं जागा सोडली. यद्यपि नकरापेक्षा हत्तीमध्ये दुप्पट बळ आहे, परंतु दुर्बल का झाला? जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत गेल्यामुळे. दुसऱ्याच्या जागेत जाणं म्हणजे आपण परमात्माचा अंश आहो, आणि प्रकृतीमध्ये राहणं, प्रकृतीला आपलं मानणं, हे आपली जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाणं आहे. तेव्हा तर दुर्बलता आली, जीवदशा आली, जीवपणा आला, शिवत्व गेलं, सामर्थ्य गेलं, आणि कमजोर झालं जीव. दशा झाली आपली, दुर्दशा झाली. जागा सोडली त्याने. आणि जागा सोडल्यानंतर दुर्बलता आली, दुसऱ्याच्या स्वाधीन गेलं. तेव्हा विकल्प संपला, संकल्प झाला, आणि मग हरीला हाक मारली त्याने. तोपर्यंत हाक मारली नाही. गंमत अशी आहे की जीवाचा स्वभाव असा आहे की जोपर्यंत आपल्या मागे काहीतरी संकट येणार नाही, ठोकर लागणार नाही, तोपर्यंत आपणाला हे ममता भी कमी होणार नाही. काही काही घटनेच्या नंतर माणसं म्हणतात, नाही हो
उगं वाटलं पण कोणीच नव्हतं बघा आपलं. कुठपर्यंत म्हणते? ते ठोकरचं दर्द आहे तोपर्यंत. ते दर्द कमी झालं की पुन्हा सगळे आपलेच. मग ठोकर लागली की म्हणायचं नाही नाही नाही, कोणाचा मामा नाही, कोणाची काकू नाही, कोणाचं कोण नाही, कोणाचं कोण नाही. ते तेव्हाच वाटायचं. क्षणिक वैराग्य आहे आपल्यामध्ये. जोपर्यंत दुखतंय तोपर्यंत ध्यान राहतंय की आपलं कोणी नाही. आणि एकदा दुखणं कमी झालं, हळूहळू हळूहळू विसरून जाते ना, दर्द कमी होते. आणि तसं दर्द कमी होईना गेलं तर कोणीतरी मल्लमपट्टी करा येतेच. जाऊ दे ना, आपलेच आहेत ना सगळे, काय होतंय मग, जाऊ दे, विसरून जा. पुन्हा दर्द कमी होणार. ध्यान राहू देत नाहीत. पुन्हा तेच, पुन्हा ठोकर लागायची, पुन्हा असं होत 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 जिंदगी संपून गेली, पण अजून पश्चाताप झाला नाही. आपलं कोण आहे हे निश्चय झाला नाही, आणि हे आपले नाहीत म्हणायचं अजून कळालं नाही. हेच माया आहे, हेच मोह आहे, हेच ममता आहे. म्हणून आपल्या स्वरूपाची आपणाला ओळख होऊ देत नाही, आणि तोपर्यंत आपण अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही. दुःखातून मुक्त होऊ शकत नाही असं वाटत राहते. मग आता लोक म्हणतील की मग आपलं कोणी नाही, आपलं कोणी नाही म्हणाला तर मग हे आम्ही काय संसार सोडून काय तुमच्यासारखं फकीर संन्यासी होऊन फिरायचं की काय करायचं काय? नका नका, हे तर लई भानगड आहे. हे तेच बरं आहे, तुमचंच बरं आहे. काही पडलं नाही याच्यामध्ये. तुम्ही महाराज लोकांकडे बघून जर कराय बघसाल तर नाही, लय मोठं तुम्हाला फसवणूक होईल तुमची. तुम्ही तुमच्या परिवारामध्ये 7, 8, 15, 10 लोकांमध्ये ममतेमध्ये आहात. महाराज लोकांनी हजारो लोकांचा परिवार तयार केला आहे. तुमच्यापेक्षा 1000 पट ते संकटामध्ये आहेत. वाटत असेल तुम्हाला, खूप मोठ्या संकटामध्ये आहेत. तुमची संपत्ती प्रॉपर्टी असेल 1 करोड, 1.5 करोड, 2 करोड, 4 करोड, 10 करोड. आज महाराज लोकांची संपत्ती 1000 करोडची आहे, 1200 करोडची आहे. ममता कोणाची जास्त आहे, तुमची की आमची? पण त्या नादाला लागू नका. ते आहे तेच. तुम्हाला एखाद्या वेळेस जर घटना घडली आणि पश्चाताप झाला तर सुटायला तुम्हाला सोपं आहे की महाराजाला? कोणाचं सोपं आहे सुटणं? तुमचंच बरं आहे. झटक्याला सुटू शकता तुम्ही. आहेच किती करोड, 1.5 करोडची प्रॉपर्टी. 1 बायको, 2 पोरं, 1 गाडी, थोडंसं घर, काय थोडंसंच तर आहे सोडायचं. इतकं लई तर नाही. पण महाराज लोकांनी कसं सोडायचं? एवढ्या हजारोची प्रॉपर्टी, एवढे हजारो लोकांची ममता. हे खूप मोठ्या संकटामध्ये आहेत लोक. आपलं बरं आहे, म्हणजे मी तुमच्यासोबत आहे म्हणून आपलं म्हणलो. खूप छान आहे आपलं. त्या हत्तीसारखं नाही आपलं, तेवढं छोटंसं आहे. सोडा वाटलं की चुटकून सोडून देऊ शकतो आपण. एवढं मोठं काही झंझट नाही ना. मुक्तीची परिभाषा श्रद्धे रामसुखदास महाराजांनी एक परिभाषा दिलेली आहे. मुक्ती हे सगळं दिसणारी शेती, हे सगळे वाडे, हे दुनिया सगळी आपली नाही आहे का? त्याची ममता नाही म्हणजे आपण मुक्तच आहोत ना ह्या सगळ्या गोष्टीतून. आपलं नाही म्हणजे तेच मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे मेल्यावरची नसते. इथं त्या वस्तूची, व्यक्तीची ममता सुटणे म्हणजे मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे काय? आता तुमच्या आजूबाजूला हे शेती दिसाली, ह्याच्यातून तुम्ही मुक्त आहात की बंधनात? हे मंडप आहे, आपण ज्या मंडपामध्ये बसलो, हे जे घर आहेत, ह्याच्यातून मुक्त आहो की बंधनात आहो? तुम्ही, मी, तुम्ही सगळे मुक्तच आहो ना. आपल्या नावचं नाही नाही, मग ह्याच्यातून मुक्तच आहो ना आपण. बसू द्याल तर बसायचं, नाही दिलं तर चालले निघून. अजून कोणतं तरी वडाचं झाड बघायचं मोठं,
झाड बघायचं आणि तिथं सत्संग ठेवायचं, हे मुक्तच आहे. मग हे एवढी सारी, आपलं घर किती, आपली प्रॉपर्टी किती आणि हे दुनिया किती. तर एवढी सारी दुनिया आपली नाही म्हणून आपण मुक्त झालेले आहोत. आता राहिली किती मुक्ती? एवढी एवढी. आपलं घर, आपलं प्रॉपर्टी, आपली शेती, 4-2 एकर शेती असेल, 10-5 एकर शेती असेल, काय एवढंच तर राहिले. मग आता मुक्ती थोडी आहे की जास्त आहे? थोडीशीच आहे. मग एवढी काय चिंता करायची? कधीतरी होऊन जाईल, ते बी सुटत सुटली पाहिजे. म्हणून मुक्ती खूप छोटी आहे आणि भक्तीशिवाय मुक्ती होत नाही. भावविहीन भक्ती, भक्तिविन मुक्ती. आता मुक्तीची चिंता कोणाला बी नाही, पण नुक्तीचीच लई. आता ते तुम्हाला विनंती आहे की हे अधिक मास म्हणून कोणी धोंडे, कोणी काही आणू नका प्लीज. इथं खायचं वाढवू नका कोणी. एक दिवस धोंडे आणसाल तर उद्या काय माती खाव, काहीच आणू नका. त्यानं घेऊन या, खाऊन जा, घरी जाऊन खा. आता इथं काही आणायचं नाही. एकदा मुक्ती झाल्यावर आणि बंधन कशाला? इच्चोडेकरांनी मुक्ती दिली आम्हाला. जाग्यातून मुक्ती, त्याची ममता मुक्ती, त्या खाण्यापिण्यातून मुक्ती, त्या कामातून मुक्ती, त्या झंझटमधून मुक्ती. मुक्तीच मुक्ती. धन्य आहे, धन्य आहे, ते धन्य आहे. माझा साधुवाद आहे त्या लोकांना की ह्याच्यातून मुक्त केलं त्यांनी. काय मोठी कृपा आहे देवाची. त्या उदगीरला अडकून बसणार होतो, त्याच्यातून मुक्ती. जांभळीला अडकून बसणार होतो, त्याच्या जांभळी तर हे जांभळीचं झाडच होतं, सोन्याचा फाटाच होता, त्याच्यातून मुक्ती. आता इथं तर मुक्तीच मुक्ती आहे. काही आता आवश्यकताच नाही कशाची. आला तर आला, ऐकायला होतं तर ऐकायला, सांगायला होतं तर सांगायला, नाही तर नाही. बंधन नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, काही नाही. बस चिदानंद रूप शिवोहम शिव. अडचणीत टाकू नका, अडचणीत पडू नका. आहे त्या अडचणीतून निघण्याचा प्रयत्न करा. खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी करत जाऊ नका. इथं उपकार करू नका कोणी. इथं कोणाची दया करू नका. पुण्य इथं काही जमत नाही. इथं फक्त पाप करायचं नाही एवढंच शिकायचं, पुण्य करायची गरज नाही. कोणी करू नका. असं हे कार्यक्रम आहे. मागे एकदा विचार झाला होता की अधिक मासामध्ये पारायण ठेवत का. ते कुठं बी काय व्हायलं आहे की कार्यक्रम एक निमित्त व्हायला आहे. पारायणाचा भाव 4 आणे आणि त्याच्यामागं खाण्याचा भाव 12 आणे. धोंडे करा, पोळ्या करा, आंबे आणा, रस. ते पारायणाचं काही महत्त्व नाही. आता ते गेलं. पारायण आपल्या आपल्या घरी करा ना, अथवा कुठेही करा. आता इतका चांगला मोका, एवढी व्यवस्था जर असती कोण्या महाराजाला तर अधिक महिन्याला रिकामी सोडलं असतं का त्यानं? अधिक महिन्याचा फायदा कितीतरी घेतला असतं. पण मी पहिल्याच सत्संगामध्ये सांगितलं की अधिक मास म्हणजे आगाव महिना. आगाव करायचं बंद करायचा महिना. आणि आम्ही तर आगाव करतो. याच्यामध्ये जेवढं काही आगाव करणं आहे ते बंद करा. तेच तर अधिक मास आहे. अधिक मास धोंडे खाऊन अधिक मास म्हणजे होतं तेवढं मास राहिलं नाही. धोंडे खाऊन अधिक झालं मास. त्याचं नाव अधिक मास. म्हणजे कळलं की 60 किलो होता 85 झालं. काय झालं? मास अधिक झालं की नाही. त्याचं नाव अधिक मास. खाण्यापिण्याचं नाव परमार्थ नाही, एन्जॉय असं करायचं नवं. ते आपल्या आपल्या घरी करून घ्या. ह्या भानगडीमध्ये कोणीही पडू नये. मुक्त कंठानं मुक्त दशेमध्ये सत्संग परमार्थ करायचा. इथून पुढचा जे बी कार्यक्रम राहील ते मुक्त राहील. हा
असे 1-2 कार्यक्रम तर इथं आहेतच. जशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी अन्नदान होईल आहे ना, एकच कार्यक्रम. आणि महाराजांची पुण्यतिथी होते, त्याची व्यवस्था करणारे ते वेगळे सपरेट आहेत, त्याची चिंता नाही. तर बाकी कुठलीही व्यवस्था करायची नाही. आपणाला आत्मस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न आपण करूया. अशी सोन्याची लंका झाल्याचं बी आपण एक कारण आजच्या सत्संग कार्यक्रमामधून पाहण्यात आलं. आज अधिक मास अर्धा झालेला आहे ना, पुरुषोत्तम मासातला अर्धा भाग संपला. पौर्णिमा केव्हा आहे? आजच आहे ना, आजच पौर्णिमा आहे. तर इथून पुढे अधिक मासाचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. अजून 1-2 सत्संग राहतील अधिक मासामध्ये. आपणाला अधिक मासाचं सत्संगचं काही नाही, एवढंच की अधिक मास होऊ देऊ नका. विनंती आहे, अल्पाहार घ्या, युक्ताहार घ्या. मागे सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टी योग्य वापर करा. अधिक वापरायचं नाही. पाणी वापरायचं तर अधिक वापरू नका, अधिक मासाचं सार्थक आहे. बिजली वापरायची तर अधिक वापरू नका, अधिक मासाचं सार्थक आहे. कपडा अधिक वापरू नका, अधिक मासाचं सार्थक व्रत आहे, अधिक मासाचं व्रत आहे. खायचं आहे, अधिक खाऊ नका, अधिक मासाचं व्रत आहे. असलं व्रत तुम्हाला कोण्या तरी महाराजांना सांगलं आहे? कपडा अधिक वापरू नका, खाणं अधिक वापरू नका, बिजली अधिक वापरू नका, पाणी अधिक वापरू नका. योग्य असेल तेवढं, जे अनिवार्य आहे तेवढंच करा, बाकीचं अधिक वापरणं नको. हे अधिक मासाचं व्रत आहे. जोरदार व्रत, एकदम शानदार व्रत. याच्यासारखं व्रत दुसरं नाही. अरे काल मी एका गावाला गेलो होतो, तर ते धोंडे बी आणले आणि कपडे बी आणले सोयरायला तिथं. आगाऊचे, त्याला काय नेसाय नव्हते काय? आता आणली की नाही? सगळं अधिकच. अधिकस्य अधिकम फलम म्हणायचं. महाराज लोक बी सांगतात पटवून. तुम्हाला पुण्य होते. महिला मंडळी, कोणातरी महाराजाला, कोणातरी ब्राह्मणाला 33 धोंडे करा. त्याच्यामध्ये 1 ग्राम किंवा 1 मासा सोनं घाला आणि महाराजाला दान करा. आता असं सांगलं तरी कळणार, हे खरंच सांगायला म्हणते ते. कशासाठी बोलायला होते बी कळणार. ते सवय लागून गेलेली, ऐकून ऐकून. अधिकपणा कमी करणं हे अधिक मासाचं व्रत आहे, एक नवीन व्रत. आणि वास्तविक हीच देशाची सेवा आहे. मागे बी सांगून गेलो, काय देश सेवा करणार आहोत तुम्ही? सगळं बर्बाद करून टाकून देशाचं देशसेवा काय करणार? हेच देशाची सेवा. आपण आपल्या घरून प्रत्येक गोष्टीवर अनुशासनानं संयम जर ठेवण्यात आला तर खूप काही आपण देशाचं वाचवू शकतो आणि देशाची सेवा करू शकतो. आणि आज एक व्रत घेऊन जा की स्वदेशी वस्तूचाच वापर करणार, विदेशी वस्तू वापरणार नाही. अधिक मासाचं व्रत काय घेऊन जाणार तुम्ही? स्वदेशी विदेशी तर कळते की, कळणार गेलं तर परदेशीच आहे की नाही. आपल्या देशात उत्पन्न होणार, आपल्या देशामध्ये निर्मिती ज्याची होते, आपल्या देशामध्ये जे तयार होते त्याच वस्तूचा वापर करणे म्हणजे देशाची सेवा आहे. दुसऱ्या देशाची वस्तू घेतली की आपली संपत्ती बाहेर गेलीच. आपण दुसऱ्या देशाला संपन्न करण्यामध्ये खूप शहाणे आहोत आपण, आणि आपल्या देशाला विपन्न म्हणजे गरीब करण्यामध्ये खूप चतुर आहोत आपण. आणि आम्ही म्हणून घेतो की हिंदू आहोत,
आम्ही देशभक्त आहोत, हे शक्यच नाही. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देशभक्ती होत नाही. अन्यथा काहीही करू नका. तर हे व्रत अधिक मासाचं व्रत म्हणून करून घ्या. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आरती नेहमीप्रमाणे आरती आणि कार्यक्रम होईल. उन्हाचा वेळ होण्याच्या आधी आपण सर्वांनी आपापल्या घरी व्यवस्थितपणे जायचं आहे. बाकी सर्वांना धन्यवाद. पुंडलिक वरदेरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान सियावर रामचंद्र भगवान की. ओम नमः पार्वती पतये. हर हर महा